नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 2,500 रुपये सरसकट वाटप या संदर्भात आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। ऑक्टोबर हप्ता खात्यामध्ये जमा या संदर्भातली माहिती आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात। तर लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे पहा। ऑक्टोबर पासून म्हणजे चालू महिन्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाढीव अनुदान जमा करण्यात येणार आहे। रुपये अगोदर 1,500 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत होते। आता हे वाढीव अनुदान वाढलेले जे अनुदान आहे, अगोदरचे 1,500 आणि आत्ताचे 1,000 रुपये अनुदान वाढलेलं, अशा पद्धतीने 2,500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात येत आहे शासनाच्या माध्यमातून। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थी मात्र यामध्ये पहा बरेच जे लाभार्थी होते ते नाराज होते, कारण हे जे वाढीव अनुदान आहे ते फक्त दिव्यांग बांधवांनाच वाढलेलं आहे। परंतु हा व्हिडिओ आजचा जो आहे तो महत्त्वाचा आहे। लाभार्थ्यांना आता सरसकट 2,500 रुपये वाटप, 2,500पेक्षाही जास्त रक्कम खात्यामध्ये जमा करण्याची जी माहिती आहे ती आपण पाहणार आहोत। पहा, तुम्हाला जसं की माहितीच आहे, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून फक्त दिव्यांग बांधवांनाच हे वाढीव अनुदान लागू झालेलं आहे ऑक्टोबर महिन्यापासून। परंतु आता जे इतर लाभार्थी आहेत त्यामध्ये विधवा महिला असतील, त्याचबरोबर आजारी व्यक्ती असतील, त्याचबरोबर जे इतर लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील, या सर्व लाभार्थ्यांना सरसकट 2,500 रुपये जे वाढलेलं अनुदान आहे, 2,500पेक्षाही जास्त रक्कम म्हणजे 6,000 रुपये खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात मागणी जी आहे ती लावून धरण्यात येणार आहे। आणि ही जी मागणी आहे ती अधिवेशनामध्ये आता पुढच्या वेळेस ज्यावेळेस अधिवेशन सुरू होईल त्यावेळेस आमदारांच्या माध्यमातून हा मुद्दा उचलून धरण्याची मागणी केली जात आहे। त्याचबरोबर आमदारांच्या माध्यमातून ही मागणी मांडण्यात येणार आहे सरसकट अनुदान वाढ करण्याची। म्हणजे काय, तर आता फक्त जे दिव्यांगांना अनुदान वाढून मिळत आहे ते इतर लाभार्थ्यांना, म्हणजे या योजनेतील जे इतर लाभार्थी आहेत, विधवा महिला, आजारी व्यक्ती, या सर्व लाभार्थ्यांना हे अनुदान सरसकट मिळण्याची मागणी या ठिकाणी येत्या अधिवेशनामध्ये लावून धरण्यात येणार आहे। आणि मागणी फक्त लावून धरण्यात येणार नसून ही मागणी सरकारला मान्य करायला लावायला पाहिजे, अशा पद्धतीच्या आमदारांच्या माध्यमातून वक्तव्य केले जात आहेत। आता पाहू, सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळाले तर खूप चांगलं होईल। जे फक्त निराधार बांधव आहेत, त्यामध्ये विधवा महिला, इतर जे लाभार्थी आहेत त्या सर्वांना हे अनुदान वाढलं पाहिजे, सर्वांना वाढीव अनुदान मिळालं पाहिजे। आता राहिला ऑक्टोबरचा हप्ता। आज 5 तारीख आहे। खात्यामध्ये पैसे जमा, SMS आला, चेक करा, ही माहिती पहा। तर आणखीनही कुणालाही पैसे आलेले नाहीत, नाही ऑफिशियल साईटवरती मेसेज देखील पडलेला नाही, नोटिफिकेशन देखील जमा झालेली नाही की लाभार्थ्यांना यावेळी पैसे जमा होणार आहेत 2,500 रुपये। दिव्यांग बांधवांना, कोणत्या दिव्यांगांना मिळतील, तर ज्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक आणि UDID कार्ड ही अद्ययावत डॉक्युमेंट सादर केलेले आहेत तहसील कार्यालयामध्ये दिलेल्या मुदतीमध्ये, त्या दिव्यांग बांधवांना मिळणार आहेत 2,500। आणि जे इतर लाभार्थी आहेत त्यांना ऑक्टोबरचा हप्ता 1,500 एवढा जमा करण्यात येणार आहे। याची देखील दखल घेणं गरजेचं आहे। आणखीन हे पैसे कुणालाच आलेले नाहीत, ऑफिशियल साईटवरती मेसेज देखील पडलेला नाही। आज संध्याकाळपर्यंत वाट पाहायची आहे। आज 5 तारीख आहे, साधारणपणे 5 तारखेला हे पैसे जमा होतात। संध्याकाळपर्यंत पैसे पडले तर चांगलीच गोष्ट आहे, तुम्हाला कळवण्यात येणार आहे ज्यावेळेस पैसे पडतील त्यावेळेस। त्यासाठी काय करायचं आहे, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही।